समर्थ 11 महाकाल वॉरियर्स आणि दादा 11 या संघाने जेवायला जायचंय। या पुढील सामना होणार आहे संताजी वॉरियर्स आणि साईच्या या दोन्ही संघातील खेळाडूंनी स्टेजवर उभं राहायचंय। तुम्ही जेवायला जाऊ नका। संताजी वॉरियर्स आणि साईच्या 11 हॅलो, जरा एक्स्ट्रा प्लेयर त्यांना पाठवून द्यायचे। दोन्ही संघाने एक्स्ट्रा प्लेयर इकडे कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचे। मैदानाच्या आतमध्ये मॅच आपण बघतोय तर कालकाई देवी 11 विरुद्ध वैष्णवी 11 या दोन संघांमध्ये बॅटल असेल। इम्पॉर्टंट मॅच। एका बाजूला जे टीम ओनर आहेत प्रमोदजी झगडे यांच्या मालकीचा संघ आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी वैष्णवी 11 जो संघ आहे सचिन जैतापकर यांच्या मालकीचा संघ आहे, तर कालकाई देवी 11 जो संघ आहे प्रमोद झगडे यांच्या मालकीचा तो संघ आपल्याला बघायला मिळतोय। पहिला चेंडू आपण बघितला, पहिल्याच बॉलमध्ये खरफोस समाचार चौकार पाहायला मिळाला। बॅटिंग करणार जो संघ आहे वैष्णवी 11 या टीमचा जो बॅटर्स बघतोय शुभम यांच्या माध्यमातून मोठा प्रहार करायचा होता। इथे सरळ कीपरच्या हातामध्ये बॉल, इम्पॉर्टंट विकेट, एक तेरी तो एक मेरी आणि महत्वपूर्ण विकेट बघायला मिळते। फलंदाजाला सरळ मैदानाच्या बाहेर जावं लागेल। कारण कालकाई देवी 11 जो संघ आहे पहिला सामना ते पराजित होऊन आलेत, पहिला सामना गमावून आलेले आहेत। हा सामना त्यांना जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण सामना खूप महत्वाचा असेल। लीग स्टेजच्या प्रत्येक मॅचेस तुम्हाला अगदी जिंकणं गरजेचे असतात। सर्वेश बॅटिंगसाठी गेले नंबर 3 वरती। सर्वेशला नंबर 3 वरती आपण बघतोय। पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतरला कुठेतरी दुसऱ्या बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु जो कीपर आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची तिथे चूक केली नाहीये। पहिला बॉल एक चांगला होता, त्याच्यावरती प्रहार केला। दुसरा चेंडू शॉर्ट हाफ ट्रॅकर बॉल होता, कीपरच्या हातामध्ये सरळ मात्र बॅटचा स्पर्श होऊन ट्रॅव्हल झाला होता। एक विकेटचं पत्र बघायला मिळालं आणि त्याच्यानंतर आता गोलंदाजाचा चांगला कमबॅक आहे। गोलंदाजांची चर्चा करतोय। गोलंदाजी ट्रॅक वरती किरण रहाटेला आपण बघतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट तो बॉलिंग करतोय। किरणने आपल्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे। चर्चा करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॉलिंग डीप स्क्वेअर लेगला डीपला क्षेत्ररक्षक लावला गेलाय। ऑन साइडला ड्राइव्ह केलेला आहे। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मंडणगडचे गटप्रमुख सन्माननीय रामचंद्र रहाटे साहेब हे कार्यक्रमाला उपस्थित आहेत। तर मी श्री शनिकृपा इथुरे तेली समाजाचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर प्रवीण झगडे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा शाल श्रीफळ आणि प्रतिमा देऊन सत्कार करायचा आहे। मंडणगडचे गटप्रमुख सन्माननीय रामचंद्र रहाटे साहेब। तर पुन्हा एकदा मैदानाकडे तुम्हाला सर्वांना मी घेऊन जाईन। 5 रन्स आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत। ही संपूर्ण स्पर्धा आपण बघतोय। संपूर्ण स्पर्धेसाठी दापोली तालुक्यातील आपल्या सर्वांचं विश्वासाचं आणि एक हक्काचं नेटवर्क म्हणजे जिपर नेटवर्क यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी देखील आपल्याला नेटची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। जिपर नेटवर्कचं खरं मनापासून खूप सारं आभार मी व्यक्त करतोय, कारण रत्नागिरी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यामध्ये पोहोचणारे एक आपल्या विश्वासाचं नेटवर्क म्हणजे जिपर नेटवर्क आहे। जो एक खेळाडू आहे अगदी पॉइंटला डीप मध्ये लावला होता, तो खेळाडू सरळ मात्र सर्कलच्या आतमध्ये आणि डीप स्क्वेअर लेगला बाहेर काढले गेले। सध्याची फिल्डिंगची पोझिशन तशीच पाहायला मिळते।
येणारा पुढचा चेंडू ओव्हर द विकेटवर चेंडू टाकला जाईल. मोठा प्रहार करायचा होता. जोरदार अपील केली. बॅटचा स्पर्श आहे. एक मोठा धक्का पुन्हा एकदा वैष्णवी 11 या टीमला बसतोय. विकेट नंबर 2. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललेत. मंदार देखील अगदी आपलं खातंही न उघडता मैदानाच्या बाहेर चाललेलं आहे. नंबर 4 वरती आपल्याला स्वप्नील पाहायला मिळेल. हे बॅटल मात्र खूप मोठं होणार आहे, या शंका राहिलेली नाहीये. वैष्णवी 11चा संघ खेळतोय, बॅटिंग करताना दिसतोय. दोन चांगले सलामीवीरचे फलंदाज आहेत, अगदी तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. बॅटिंगसाठी स्वप्नीलला पाठवलं. डावकर शैलीचं स्वप्नील आहे. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच रन्स इथे मिळणार आहे. पहिल्या षटकाची एकंदरीत आपण सुरुवात चांगली झालेली आहे. कालकाई देवी 11 या टीमकडनं सुरुवात मात्र चांगली केली आहे. याची सुरुवात चांगली, त्याचा अंत देखील चांगलं होतोय. आपण अनेकदा पाहिलंय गोलंदाजी करणाऱ्या संघानं सुरुवात भन्नाट करून दिले. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा एक चेंडू मात्र तिथे शिल्लक आहे आणि किती रस घेतले जातील बघावं लागेल. मोठा प्रहार करायचा आहे. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. षटकाचा खेळ तिथे समाप्त होतोय. संघाची स्कोर बोर्ड मात्र थांबलंय. लॉस ऑफ 2 विकेट 7 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन्स झालेत. A 7 run 7. गोलंदाजी मार्गवरती रवी लांजेकरच्या हातामध्ये आता चेंडू सोपावलाय टीमनं. पहिल्या ओव्हरची चर्चा करूया. 7 रन झालेत. इम्पॉर्टंट 2 विकेट्स देखील आहेत. आता बॅटिंगसाठी एकंदरीत बघतोय सर्वेश आणि स्वप्नीलची जोडी कशा प्रकारची कामगिरी, किती मोठं योगदान इथे पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल, कारण सुरुवातीला 2 झटके बसलेले आहेत. तुम्हाला इथे पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ज्या विकेट जात आहेत तिथे तुम्हाला रोख लावावी लागेल, थांबवावे लागतील हे विकेट्स. क्षेत्ररक्षणामध्ये आता संपूर्ण जी फिल्डिंग आहे ओपन झाली आहे. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतरला जो खेळाडू आहे ऑफ साईडला एकंदरीत एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केला गेलाय. लॉंग ऑफला देखील एकंदरीत जो क्षेत्ररक्षक आहे बाहेर आहे. लॉंग ऑन देखील असणार आहे. डीप मिड विकेटला बाहेर आहे आणि त्याचबरोबर आपण बघतोय तर लॉंग लेगच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय. डावकर चैलीचा स्वप्नील येथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आवश्यकता नाही. फर्निचर डिस्ट्रॉय झालंय. यष्टी उद्ध्वस्त करून टाकलेत आणि सरळ मैदानाच्या बाहेर परतावं लागते स्वप्नीलला. साईच्या 11चे कॅप्टन लवकरात लवकर आपण कॉम्बॉक्स कडे या. साईच्या 11चे कॅप्टन त्वरित आपण कॉम्बॉक्स कडे यायचं आहे. साईच्या या टीमचे कॅप्टनना रिक्वेस्ट असेल की आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स कडे मार्गस्थ व्हा. बॅटिंग साठी आता नवीन बॅटर्सला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. एक स्वप्नील मैदानाच्या बाहेर आला तर दुसरा मैदानाच्या आतमध्ये गेलाय. दोन्ही स्वप्नील राहटे आहेत. एकंदरीत शेक्सपियरनं सांगितलेलं आहे
तुमचं जे नाव नाही, तुमचं काम मात्र तुमचं नाव ठरवतं. आणि खऱ्या अर्थानं अगदी तुमचं नाव उद्या आणायचं असेल तर तुमचं काम तिकडे तेवढं दर्जेदार करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काम अगदी निस्वार्थ मनाने तुम्हाला करावं लागेल. स्वप्नीलला आपण बघतोय, स्वप्नील रहाटे, एक स्वप्नील रहाटे बाहेर गेल्यानंतर लगेच चेंजेस आणले गेलेत. स्वप्नील रहाटे नावाचा दुसरा बॅटर आलाय, कदकाठी थोडीशी वेगळी आहे. फ्लिक करायचा होता, पहिलाच बॉल होता, चेंडू शॉट फायनलला तैनात केलाय. क्षेत्ररक्षक आहेत जिथे बघता बघता रस मिळणार आहेत. बॅटचा स्पर्श झाला होता तिथे, एक रस मिळेल. संघाचं स्कोरबोर्ड थोडं पुढे सरकेल आणि धावसंख्या जर पोहोचलेली आहे केवळ आणि केवळ 8च रन्स झालेत. कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 7 होत्या, 2 विकेट्स होत्या. पहिल्या बॉलच्या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती विकेट बघायला मिळाली. दुसरा चेंडू बघितला, एक सिंगल. इथं डॉट बॉल बघायला मिळतोय. आई कालकाई देवी इलेव्हनचा संघ काय कमबॅक केलाय. पहिल्या मॅच मध्ये थोडासा बॅकफुटला गेला, परंतु आता पुनरागमन केलंय या टीमला. आदरणीय आमचे मार्गदर्शक प्रमोदजी जगडे सर यांच्या मालकीचा संघ खेळतोय आणि खरंच शुभेच्छा देतोय आम्ही या दोन्ही संघांना. पुन्हा एकदा कमालची बॉलिंग आहे, सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. 2 बलाढ्य संघ खेळताना दिसतात. एका बाजूला सचिनजी जैतापकर यांच्या मालकीचा संघ वैष्णवी 11, तर दुसऱ्या बाजूला एक कालखाई देवी 11 हा जो संघ आहे प्रमोदजी झगडे यांच्या मालकीचा संघ खेळतोय. ज्या संघामध्ये यश आहे, संघामध्ये यश असून फायदा नसतो, तुमच्या कामामध्ये यशस्वी बॉलिंग करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू टाकला ते दुसरा षटकाचा खेळ चालू आहे. शॉर्ट बॉल आहे, वाईड बॉलचा इशारा तिथे ऑफिशियल्स मकबूल बुरंडकर सर यांच्या माध्यमातून दिला गेलाय. 1 बाउन्सर देखील तिथे सांगितलं. दुसरा बाउन्सर तुम्हाला आता या ओव्हरमध्ये अलाउड नाहीये. त्यासाठी चांगल्या टप्प्याची बॉलिंग तुम्हाला करावी लागेल. बॉलिंगचा टप्पा आणि बाहुबलीचा कटप्पा हा जर नसेल तर या येथे मोठा प्रहार केलाय. चेंडू लॉंग लेग बॉटलांच्या बाहेर, आउट ऑफ द मार्क. षटकार, थोडासा वेळ जाऊ दिलाय. त्याच्यानंतर मग ते आक्रमण केलंय बॅटर्सना. खरंच कौतुक करावं लागेल फलंदाजांचं, कारण इथे पार्टनरशिप तुम्हाला बिल्ड करण्याची वेळ आली होती. स्कोरबोर्ड 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 15 रन्स. एपीजे अब्दुल कलाम यांनी देखील सांगितलेलं आहे की स्वप्न 3 असतात की ती तुम्हाला झोपू देत असतात. स्वप्न तर ती असतात की तुम्हाला झोपू देत नसतात. त्या स्वप्नांचा पाठलाग करायला तुम्हाला शिकलं पाहिजे. इथे 1 रन्स सर्वांनात वेगानं कंप्लीट केलेला आहे. बघता बघता इथे 1 रन्स मिळेल आणि षटक क्रमांक 2चा खेळ होतोय समाप्त. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. आमचे सांख्यिकी तज्ञ आम्हाला सांगतायत की 16 रन झालेले आहेत. नो टीम मीटिंग होणार नाही याची आपण दक्षता घ्या. जास्त टीम मीटिंग करू नका, वेळ खूप कमी आहे. टाइम इज एव्हरीथिंग. न्यू बॉलर नेम प्लीज. आणि त्याचबरोबर एकंदरीत आपण बघतोय तर थेट दुबईतून ही स्पर्धा आमचे फहद मुरुडकर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शहबाज खलपे या स्पोर्ट्स टीमचे जे कॅमेरामॅन आहेत यांना अगदी खूप साऱ्या त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. फहद मुरुडकर यांनी ते सांगतात की चांगलं कॅमेरा वर्क देखील बघायला मिळतंय शहबाज खलपे यांच्या माध्यमातून. शहबाज सर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील फहद मुरुडकर यांच्या माध्यमातून. यश जाधव गोलंदाजी मार्कवरती. यशला यशस्वी होण्यासाठी अगदी स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. राऊंड द विकेट गोलंदाजी करणार आहे. राईटम राऊंड द विकेट. राईट हँडेड बॅटर स्वप्नील याच्या हातामध्ये ब्रह्मास्त्र आहे. सर्वेच्या हातामध्ये ते ब्रह्मास्त्र आपल्याला बघायला मिळतंय. सर्वेशी येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण करू शकेल का? यश जाधवला बॉलिंगसाठी आता 5 रन केलेला आहे. पहिलाच बॉल बीमर टाकलाय. खराब गोलंदाजी. इथे सांगितलं गेलंय की बीमर चेंडू तुम्हाला या ठिकाणी टाकताय. सुरुवात कुठेतरी खराब केलेली आहे. हरकत नाही, सुरुवात खराब होईल पण तू येणाऱ्या वेळेमध्ये तुम्ही चांगली बॉलिंग देखील करू शकता. यश आहे, नाव यश आहे. यशस्वी बॉलिंग केली जाते का? येणारे पुढचे चेंडू, येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल की कशा प्रकारची बॉलिंग असू शकणार आहे.
मोठा प्रहार करायचा यशवरती एक आक्रमण केलं क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या डोक्यावरून चेंडू जाऊ शकला असता पण तू इथे हाताचा स्पर्श आणि सरळ 6 रन्स मिळतील सर्वेच्या बॅटमधून सुमधुर फटका षटकार बघायला मिळालाय यशवरती अक्षरशः तो तुटून पडला फ्रीहिटचा बॉल होता कॅच पकडली असती तरी सुद्धा मोठं नुकसान झालं नसतं बॅटिंग करणाऱ्या टीमचं स्कोर कार्ड आता प्रचंड वेग धारण करतंय 23 रन स्कोर बोर्डवरती लागलेली आहेत आजच्या कार्यक्रमाला आमचे ज्येष्ठ समाज बांधव सन्माननीय गंगाराम सकपाळ साहेब हे उपस्थित आहेत तर मी रामचंद्र रहाटे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे गंगाराम सकपाळ साहेबांचा सत्कार रामचंद्र रहाटे साहेब करतील यशचं पुनरागमन या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळते चांगला कमबॅक आहे चांगले लाईन लेंथवर बॉल टाकला जातोय हा चेंडू मात्र सुरेख टाकलाय फेअर डिलिव्हरी आहे यशनं आता सांगितलंय की मी हारणारा खेळाडू नाही की पहिला चेंडू जरी मी एकंदरीत नो टाकला असेल परंतु त्याच्यानंतर जा मी आपल्या टीमला कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी आलोय मला देखील योगदान द्यावं लागेल कारण संघ थोडंसं संकटामध्ये आता राहिलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले मोठा प्रहार करायचा बॅटचा स्पर्श घेतलाय यशस्वी गोलंदाजी यशस्वी भव आणि सर्वेश जो आक्रमक झाला होता त्याला सरळ मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलेलं आहे एक मोठा विकेट आहे विकेट नंबर 4 बॅटिंग साठी प्रशांतला पाठवले गेले क्रमांक 6 वरती प्रशांत हेरवी शांत दिसतो आता शांत बसायची आवश्यकता नाहीये प्रशांतला विध्वंसक फटकेबाजी करावी लागेल हेरवी शांत दिसणारा प्रशांत आज मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप धारण करेल का हे आता मैदानामध्ये कळेल कारण यशनं यशस्वी गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे मागचे 2 ते 3 चेंडूंवरती प्रभावित केलेलं आहे यशना यश जाधव त्याचबरोबर डॉट बॉल आहे आपण म्हणतो ना की ज्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास असतो त्यांना इतरांच्या सामर्थ्याची कधी गरज भासत नाही हे यशनं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखवून दिलेलं आहे की प्रूव्ह केलंय की माझ्यावरती विश्वास आहे आणि त्यांनी पुनरागमन काय नो बॉल टाकल्यानंतर सिक्सर आला आणि त्याच्यानंतर सुरुवातचे मागचे जे 4 चेंडू आहेत ज्याच्यामध्ये एक विकेट आणि लगातार डॉट बॉल आलेले आहेत स्कोरबोर्ड थांबलेला आहे 23 या आकड्यावरती फक्त आणि फक्त या आपण बघतोय तर ओव्हर मध्ये 7 रन्स खर्च केले ज्याच्यामध्ये एक 9 एक 6 देखील आलाय शेवटचे फाशीच्या 5 चेंडू ज्याच्यामध्ये 4 बिंदी आणि एक विकेट घेतलेली आहे यश जाधव या बॉलरना नो टीम मीटिंग होणार नाही याची आपण काळजी घ्या नवीन बॉलर गोलंदाजी ट्रॅक वरती येतील याच्यानंतरच एक मोठं युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल संताजी वॉरियर्स विरुद्ध साईच्या 11 संताजी वॉरियर्स विरुद्ध साईच्या 11 चे कॅप्टन लवकरात लवकर कॉम्बॉक्स कडे या संताजी वॉरियर्स विरुद्ध साईच्या 11 दोन्ही टीमचे जे कॅप्टन असतील आपण टॉस का बॉस कडे मार्गस्थ वा टॉस करून घ्यायचा आहे बॉलरचं नाव सांगा बॉलर नेम त्याचबरोबर बॅटिंग करणारा जो बॅटर्स आपण बघतोय स्वप्नीलनं जर लगातार 2 चेंडूंवरती 2 सिक्सर ठोकले तर आमचा श्रीपत यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल श्रीपत कडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आता नवीन जो बॅटर्स आता गेल्या मैदानाच्या प्रशांत त्याला देखील ही सुवर्ण संधी असणार आहे तुम्ही देखील 2 मध्ये 2 सिक्सर टाकलात तर तुम्हाला देखील श्रीपत यांच्याकडे 200चा कॅश प्राइज मिळेल परंतु 2 सिक्सेस येतील का
25 रन्स स्कोर वरती. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली पण तो पहिलाच जो चेंडू होता एक्स्ट्राच टाकला होता. मकरंद गोलंदाजी मार्गवरती डावकर शैलीचा तो बॉलर आहे. चेंडू पडल्यानंतर सरळ कीपरच्या हातामध्ये. संताजी वॉरियर्स विरुद्ध साईच्या 11चे कॅप्टन. लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स कडे जा. कमी गतीचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु तिथे रन्स मिळतील. 1 रन्स घेतला गेलाय. दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न देखील बघायला मिळतोय. हा सामना वैष्णवी 11 विरुद्ध कालकाई देवी 11 या दोन संघांमध्ये बिग बॅटल चालू आहे. चला इथे आपल्याला बघायला भेटणार आहे टॉस का बॉस जो संताजी वॉरियर्स वर्सेस साईच्या 11 या संघाच्या मध्ये हा सामना होणार आहे. या सामन्यामध्ये चला टॉस साठी प्रमुख पाहुणे म्हणून जे येणार आहेत त्यांचं नाव आणि त्यांना प्लीज इकडे घेऊन यायचं आहे. चला इथे रामचंद्र राठे साहेबांना विनंती करतो की टॉस का बॉस टॉस उडवण्यासाठी त्यांनी इकडे यावे. रामचंद्र राठे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी इकडे टॉस साठी यावे. 27 रन झालेले आहेत. शनिकृपा हितवर्धक तेली समाज याचे कार्यकारिणीचे सदस्य आहेत तर त्यांना राठे साहेबांना विनंती करतो की त्यांनी टॉस साठी इकडे यावे. चला कॅमेरामॅन टॉस होतो इकडे. आता जो होणारा सामना साईच्या 11 वर्सेस श्री संताजी वॉरियर्स यांच्यामध्ये होणार आहे आणि जे प्रमुख पाहुणे आपले लाभले आहेत त्यांच्या हस्ते आपण टॉस उडवणार आहेत. आणि बघूया हा जो कौल आहे कोणाच्या साईडून गेलेला आहे आणि कौल गेलेला आहे तो परत पुन्हा साईच्या 11 यांची पहिलीच मॅच संताजी वॉरियर्स तर साईच्या 11. दादा धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही टॉस उडवल्याबद्दल धन्यवाद. साईच्या 11 चे कॅप्टन रुपेश कसं वाटतंय तुम्ही पहिलीच मॅच होणार आहे तुमची आता सकाळपासून तर तुम्हाला कसं वाटतंय टॉस जिंकलेला आहे तर पहिलं तुमचा निर्णय सांगा. नक्कीच आम्ही पहिली बॉलिंग करू. जशी आउटफील्ड आहे आणि जसा ग्राउंड आहे त्या इंटेन्शनने मी माझ्या पहिल्या बॉलरवरती भरोसा ठेवेन आणि मी पहिली बॉलिंग म्हणूनच स्वीकारेन. ओके धन्यवाद. तर इथे आपल्याला साईच्या 11 या संघाने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद रुपेश. दादा तुमची दुसरी मॅच आहे आता तर पहिल्या मॅचचा एक्सपिरियन्स बघता तुम्हाला आता काय वाटतंय की हा टॉस तुमच्या साईडने लागलेला नाहीये तरी पण तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतंय का? आम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटने खेळू आणि ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या टाळू आता या नेक्स्ट मॅच मध्ये. सो पहिला एक्सपिरियन्स घेऊन. ओके धन्यवाद. थँक्यू आणि ऑल द बेस्ट. थँक्यू कॅमेरामॅन. सनी सर प्लीज कंटिन्यू. अरे इथे यावेळेला कॅच मिस झालेली आहे. चारचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 33 झालेली आहे. 24 बॉल मध्ये 34 रन्स कालकाई देवी 11 या टीमला करावे लागतील. छोटीशी विश्रांती घ्यावी लागेल आणि आपण मी असं येतो तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा डीजे वरती एक मधुर असं संगीत. आदरणीय गवई सर यांचं इथे आगमन होते. मी त्यांना विनंती करतो की आपण रंगमंचावरती स्थानापन्न व्हायचंय.
त्याचबरोबर जिल्हा परिषद रत्नागिरीचे बलाढ्य सर सुद्धा इथे आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी अध्यक्ष प्रमोद झगडे साहेब यांना करतो. गवई सरांचं स्वागत होतं. धन्यवाद सर. त्याचबरोबर झगडे सरांना विनंती करतो की बलाढ्य सरांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. कालकाई देवी 11चे बॅटर चला लगेच. हॅलो. त्याचबरोबर दापोली नावाजलेले क्रिकेटर नवशक्ती टीम मधनं जे खेळायचे ते सचिनजी महाडिक यांनी सुद्धा कृपया स्टेजवर यायचं. सचिनजी महाडिक. हॅलो. मी झगडे सरांना विनंती करतो की सचिनजी महाडिक यांचं स्वागत करायचं. श्री शनिकृपा हेतुवर्धक तेली समाज गट शिरवण्याचे माझे सचिव आणि प्रत्येक समाजाच्या कार्यक्रमात कार्यरत असणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय मुख्यमंत्री महाडिक साहेब यांचा सत्कार समीर झगडे साहेब करतील. शाल श्रीफळ आणि प्रतिमा संताजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल. मुकुंद महाडिक साहेब. इथे पहिला चेंडू अगदी बिंदी बघायला मिळाला. त्याच्यानंतरला अगदी बाईच्या इशाऱ्यातला एक रस मिळणार आहे. आमचे ऑफिशियल्स दापोली टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त जे ऑफिशियल्स आहेत, अमित व्हीन सर असतील, त्याचबरोबर अमाया शिंदे सर आहेत, त्याचबरोबर मकबूलबाई बोरंडकर, हे तिन्ही जे ऑफिशियल्स आहेत अगदी दापोली टेनिस क्रिकेट असोसिएशनचे जे मान्यताप्राप्त ऑफिशियल्स या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहे. खरंच या सरांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो, कौतुक करत आहोत. मोठा प्रहार केलाय, हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली थोडासा वेळ जाऊ दिला जाईल, पण तो चेंडू मात्र हातामध्ये पडलेला नाहीये. नो मॅच लँडला जाऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि इथे बघता बघता रन्स मात्र मिळणार आहेत. 34 धावांचं मापक असं आव्हान ठेवलेलं आहे वैष्णवी 11 या टीमनं. प्रतिस्पर्धी कालकाई देवी 11 या टीमच्या विरोधामध्ये पहिला सामना अगदी गमावून आलेला कालकाई देवी 11चा संघ मॅचमध्ये बॉलिंग मात्र जबरदस्त शानदार गोलंदाजी बघायला मिळाली होती, पण तो आता बॅटिंग तेवढी चांगली बघायला मिळू शकते का? पुढचा चेंडू असेल, फुलटॉस बॉलला अगदी स्पर्श केलाय, गॅपमध्ये चेंडू चाललाय, चेंडू दन 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 करत चालला होता, पण तो नशिबाची साथ मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला मिळालेली आहे. 2 रन्स मिळत आहेत.
साईडच्या 11 संघाला विनंती आहे, आपलं जो सामना होणार आहे याच्यानंतर आपली प्लेइंग 11 लिस्ट अजून इथे जमा नाही केली आहे. बराच वेळ झाला आपल्याकडे दिलेली आहे. जे प्लेइंग 11 लिस्ट आहे ती जमा करा इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. साईडच्या 11 फ्रंटफुटचा वापर लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय आणि इथे मात्र सरळ चेंडू सीमारेषा पार, तो हो गा बिडा पार, चौकार. धावसंख्या 9 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आतापर्यंत 9 या आकड्यावरती. 9 रन झालेले आहेत. और 34 धावांचा पाठलाग करताना कालकाई देवी इलेव्हन संघ मात्र सुरुवात चांगली केलेली आहे. 9 रन पहिल्या ओव्हरमध्ये आलेत. हे बॅटल याच्यानंतरचं संताजी वॉरियर्स विरुद्ध साई शैलीवर या 2 संघांमध्ये बॅटल बघायला मिळणार आहे. दोन्ही संघांचे जे आपण बघतोय अठरा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. अठरा मध्ये 25 रन्स पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. हा सामना जिंकणं खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही टीमसाठी. मोस्ट ऑफ द जर पाहायला गेलं तर समोर बॉलिंग ट्रॅकवरती स्वप्नील रहाटे याच्या हातामध्ये चेंडू मात्र आता सोपावला गेलेला आहे. 18 मध्ये 25 डिफेन्स केले जातील का? स्वप्नील तयार आहे. मोठा प्रहार केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, कॅच पकडली जाते का? आणि इथे आपण बघतोय अंततः कॅच पकडली आहे. इम्पॉर्टंट विकेट आणि फलंदाज सरळ मैदानाच्या बाहेर. रवींद्र स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर येतोय. असं वाटलं होतं या खेळाडू धुमाकूळ घालेल मैदानामध्ये, परंतु एक चुकीचा फटका दिसला आणि तो फटका सरळ तुम्हाला मैदानाच्या बाहेर घेऊन जाणार होता. आता मैदानाच्या आतमध्ये किरण रहाटे गेलेला आहे. आता 2 सख्खे भाऊ आपसात विरोधक बनून खेळताना दिसतील मैदानाच्या आतमध्ये. ही क्रिकेटची मोठी खूबसूरती राहिलेली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये 2 सख्खे भाऊ आता खऱ्या अर्थानं विरोधक म्हणून खेळताना दिसेल. तो स्वप्नील सांगेल की मला माझ्या टीमला जिंकवायचं आहे, तर दुसऱ्या बाजूला किरण देखील सांगेल की मला देखील या ठिकाणी आदरणीय प्रमोददादा जगडे यांच्या मालकीचा संघ आहे की त्यांना हा सामना जिंकून द्यायचा आहे. दोन्ही मालकांनी आपापल्या अगदी प्लेयर्सवरती विश्वास ठेवलाय आणि या विश्वासावरती कोणता खेळाडू खरा उतरतोय येणारी वेळ तुम्हाला सर्वांना सांगून जाईल. कुठे जाऊ नका. अगदी डेली प्रीमियर लीगचा तुम्ही नक्कीच आनंद घ्या. घर बसल्या स्पोर्ट्स प्रेमी या चॅनलवरती 1 रन घेतला, स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 रन्स. 10 रन स्कोर बोर्डवरती लागलेत. समोरच्या दिशेने आपण बघतोय तर गोलंदाज पुन्हा तयार होईल. स्वप्नील रहाटे ओव्हर द विकेट. बॅटची कडा घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहे शॉट. थर्डमॅन मात्र तिथे तैनात केला गेलाय. 1 रन पुन्हा एकदा मिळेल. इथे सिंगल डबल रन्सनी तुम्ही यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाहीये. त्याच्यासाठी एखाद मोठा फटका प्रति ओव्हर मध्ये येणं गरजेचं आहे. 11 रन स्कोर कार्ड वरती. सर मॅच थांबवायचे 1 मिनिट.
एकंदरीत तुम्ही खेळत असताना तुमची कॅप हे तुमच्या टीमची असणं गरजेचे आहे. तुम्हाला सांगितले जे टर्म्स अँड कंडिशन्स, जी नियमावली दिलेली आहे, जे नियम तुम्हाला सांगितलेले आहेत, त्या नियमांचं आपण उल्लंघन करू नका. चला, हरकत नाहीये, आपण नंतरच्या अगदी ओव्हरमध्ये चेंज करू शकता. यावेळेला मोठा प्रहार केला गेला. क्षेत्ररक्षक येईल त्या चेंडूच्या मागे. नो मॅच लँडला चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. येथे बघता बघता 2 रन झपकन कंप्लीट केलेत. संघाचं स्कोर कार्ड आता थोडंसं पुढे सरकतंय. धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचले. अब 13 क्या होगा हा अगदी प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येऊ शकतो. 13 रन्स झालेले आहेत. स्वप्नीलच्या विरोधामध्ये आपल्याला बॅटर्स पाहायला मिळतोय. किरण रहाटे विरुद्ध स्वप्नील रहाटे असं बॅटल आहे. 2 सख्या 52 मध्ये हे बिग बॅटल चालू आहे. मोठा प्रहार बघायला मिळू शकतो का किरणच्या माध्यमातून, कारण का क्रिकेटच्या खेळामध्ये अगदी एकंदरीत जे रिलेशन थोडं बाहेर असतं. कमालचा चेंडू टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा मिस्टर एक्स्ट्राज असेल. अंपायर्सनं सांगितलंय अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. हे पंचाने तिथे आता सांगतील की व्हाईट बॉल असेल, एक्स्ट्राज आता मिळून जाईल आणि संघाचं स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलंय 14 या आकड्यावरती. दोन चेंडूंचा खेळ अजून देखील या ओव्हर मधील बाकी आहे. 2 चेंडूंवरती किती मोठे प्रहार होतील. फुल टॉस बॉल आहे समोरच्या दिशेनं. वाईडिश लॉंग ऑफच्या वरून सरळ चेंडू दन 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 कर सीमा रेषेच्या बाहेर चौकार. हे बडे मिया तो बडी में लेकिन छोटे मिया भी सुबह कमालचे स्ट्रोक चाललेत. हे छोटा तीर वार करे गंभीर. परंतु नाम आहे किरण. अगदी नाव आपल्याला किरण पाहायला मिळतंय. आता एकंदरीत आपण क्रिकेटमध्ये बघतोय 2 सख्खे भाऊ आहेत. आता क्रिकेटमध्ये कोण मोठा आणि कोण छोटा नाही आहे. क्रिकेट सगळ्यात मोठा आहे आणि आपण ते बघितलंय. जरी अगदी तू माझ्यापेक्षा छोटा असशील किंवा मोठा असशील, मोठा प्रहार जर केला या खेळाडूनं, जशाच तसं उत्तर दिलंय. एक मोठा प्रहार. हा सामना संपल्यानंतरला कदाचित एकंदरीत जो स्वप्नील येईल आणि किरणला सांगेल की दादा तुम्हाला चौका ठोकला होतास. शॉर्ट बॉल आहे. अगदी शॉर्ट बॉलला बॅकवर्ड शॉट लागला, खेळला गेला. सुशांत मात्र प्रचंड वेगानं चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक रन मात्र थ्रो करेल, परंतु नाही. तिथे खूप मोठ्या चुका घडलेल्या आहेत. फंबलिंग बघायला मिळते. बघता बघता या दोन्ही फलंदाजांना लगेचच फायदा उचललाय. धावांचा वेग थोडासा वाढलाय आणि स्कोरबोर्ड 2 ओव्हर नंतर जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 14 बनवू शकतील का? प्रति ओव्हर 7 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागणार आहे. 12 मध्ये 14 पाहिजेत. हा सामना फिनिश होणार का? कोणता संघ जिंकेल? प्रिडिक्शन लावणं कदाचित चुकीचं ठरू शकतं. याला क्रिकेट म्हटलं जातं. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. बॉलर नेम सचिन गोलंदाजी मार्ग वरती आहे. ज्यांना अगदी क्रिकेटचं देव म्हटलं जातं, सचिन, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर अगदी या क्रिकेटचे भगवान आहेत. येथे चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत फाईनच्या दिशेनं, परंतु त्यांना देखील सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळतोय. थोडंसं फंबलिंग आहे. बघता बघता रनांची इथं मात्र चोरी केली जातीये. प्रचंड वेगानं मात्र रन्स कंप्लीट केले जात आहेत. दोन्ही खेळाडू फुरतेले आहेत. चित्याच्या चपलाईनं रन्स मात्र काढलेत. या पहिल्या चेंडूवरती 3 रन्स मात्र जिंकले आहेत. पण तो हरकत नाही आहे. जयतापकर सर देखील संपूर्ण स्पर्धेतल्या त्यांचा पहिला सामना खेळतोय संघ, जो का वैष्णवी 11ला आपण बघितलं. पहिला सामना खेळत असताना पहिला सामना जर आपण हातामध्ये गमवतोय तर तुम्हाला संधी आहे येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवून चांगलं क्रिकेट खेळायचे, ज्याप्रमाणे आई कालकाई देवी 11 या टीमनं करून दाखवलंय. डिफेन्स केलं गेलं. डिफेन्स इज अ बेस्ट अटॅक इन क्रिकेट असं म्हटलं जातं. या स्ट्रोकनं विनिंग स्ट्रोक बघायला मिळाला
आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे आणि कालकाई देवी 11 या टीमनं सामना जिंकलाय. सो हार्ड लक बॉईज वैष्णवी 11. याच्या पुढची मॅच साई इच्छा 11 विरुद्ध संताजी वॉरियर्स.